जय बिरसा, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती। मी प्राध्यापक कमल नारायण उईके, जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांती दल। आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात आम्ही महाराष्ट्रातील तमाम आदिवासी सामाजिक व राजकीय संघटनांना आवाहन आणि विनंती करण्यासाठी एक संदेश देत आहोत। आज आमच्यासोबत या ठिकाणी वरुड तालुक्याचे बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष मनोज उईके, मोर्शी तालुक्याचे अध्यक्ष जयकिशन धुर्वे, तसेच मोर्शी शहराचे अध्यक्ष रवी परदेती आणि इतर आमचे सगळे सहकारी इथे उपस्थित आहेत। आज ज्या महत्त्वाच्या विषयावर मला बोलायचं आहे तो विषय आहे आमच्या आदिवासी समाजातीलच नव्हे तर या महाराष्ट्रातील ओबीसी व या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती म्हणजे एससी व अनुसूचित जमाती म्हणजे एसटी अशा तीनही प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना विदेशामध्ये शिक्षणाची संधी मिळते, त्या विदेशात शिक्षणाची मिळणारी जी संधी आहे ती संधी कशी धोक्यात आलेली आहे त्या महत्त्वपूर्ण विषयावर लक्ष वेधण्यासाठी आम्ही बोलत आहोत। आता नवीन सरकारने आदेश काढलेले आहेत। त्या आदेशानुसार आतापर्यंत महाराष्ट्रातील जे आदिवासी मुलं विदेशात शिक्षणासाठी जायचे किंवा आदिवासी बरोबर एससी आणि ओबीसीची मुलं शिक्षणासाठी विदेशात जायची, त्या विद्यार्थ्यांना जी शिक्षणाची संधी होती ती अशी होती की विदेशात जर शिकायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे तुम्ही 10वी मध्ये 12वी मध्ये तुम्ही किती पर्सेंटेज घेतलेले आहेत याचा कोणताही क्रायटेरिया नव्हता, किंवा जर तुम्हाला पदव्युत्तर पदवीला म्हणजे पीजीला पोस्ट ग्रॅज्युएशनला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल विदेशात कोणत्याही विद्यापीठामध्ये तर त्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पर्सेंटेजचा क्रायटेरिया नव्हता। परंतु आता नवीन निघालेल्या शासनाच्या आदेशानुसार सध्या महाराष्ट्रामध्ये एसटी, एससी आणि ओबीसी तिन्ही समाजातील मुलांसाठी 75% क्रायटेरिया ठेवलेला आहे। म्हणजेच 10व्या वर्गामध्ये 12वी मध्ये आणि ग्रॅज्युएशनमध्ये जर तीनही वर्गामध्ये तुम्हाला 75% पूर्ण असतील, तुम्हाला तेवढे मार्क्स मिळालेले असतील तरच तुम्ही विदेशात विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊ शकाल आणि त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारची किंवा भारताची स्कॉलरशिप मिळेल, अन्यथा मिळणार नाही। हा इथल्या बहुजनांवर होणारा अन्याय आहे। आदिवासी समाजातील गोरगरीब मुलं खेड्यापाड्यात राहतात, डोंगर दऱ्यात राहतात, शिक्षण घेतात, इतक्या कष्टाने शिक्षण घेऊन जर इथल्या आदिवासींना असो, दलितांना असो, इथल्या ओबीसी समाजातील मुलांना असो जर 75% मिळाले नाही तर त्यांना विदेशात शिक्षणाची संधी मिळणार नाही असा त्याचा अर्थ होतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष अमेरिका आणि इंग्लंड सारख्या ठिकाणी विदेशात शिकायला गेले, म्हणून त्या ठिकाणी मानवता काय आहे त्यांना कळलं आणि त्याबरोबरच विदेशात शिक्षण घेतल्यामुळेच खऱ्या अर्थाने या भारतामध्ये संपूर्ण देशाच्या तमाम जे बहुजन समाज आहे, इथला सर्व शोषित वंचित पीडित समाज आहे यांच्या विकासासाठी ते काम करू शकले आणि या देशातलं संविधान लिहू शकले। आणि म्हणून कुठेतरी आदिवासी समाज असो, दलित समाज असो, इथला ओबीसी समाज असो, हा बहुजन समाज पुढे गेलाच नाही पाहिजे म्हणून ही समस्या सरकारने पुढे आणली आहे की काय असा संशय आहे। दुसरा मुद्दा असा आहे, आतापर्यंत विदेशात शिक्षणासाठी 50 लाख रुपयांची तरतूद होती, म्हणजे जे स्कॉलरशिप जी शिष्यवृत्ती मिळत होती ती 50 लाख रुपयांची होती। 50 लाख रुपयात पूर्ण शिक्षण होऊन जात होतं, परंतु आता नव्यानं जो आदेश सरकारने काढलेला आहे तो 30 लाखांचा आहे। म्हणजे एसटी, एससी, ओबीसीची जी मुलं विदेशात शिकायला जातील त्यांना केवळ 30 लाख रुपये शिष्यवृत्ती मिळेल, उर्वरित 20 लाखाचा खर्च त्या संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना खर्च करावा लागेल। म्हणजे जर कोणी गरीब आदिवासीची, दलित मुलांची किंवा ओबीसीच्या मुलांची जर परिस्थिती नसेल तर तो होतकरू, कष्टाळू, परिश्रमी, हुशार, गुणवत्ताधारी विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार नाही। ही दुसरी मोठी समस्या निर्माण झालेली आहे। आणि त्याचबरोबर तिसरी अजून एक समस्या अशी आहे की आदिवासी समाजाला जी 50 लाखाची तरतूद आहेत म्हणजे 50 ची 30 झालीच, पण एसटी, एससीला कोणत्याही प्रकारे कोणत्याही स्कीम मध्ये बसवताना नॉन क्रिमिलेअरचा क्रायटेरिया भारतामध्ये नाही, महाराष्ट्रात नाही। पण आता सरकार त्याचाही विचार करत आहे की एसटी आणि एससीला सुद्धा नॉन क्रिमिलेअर लागू करण्यात यावा आणि 8 लाख रुपयांच्या वर 8 लाख रुपयांच्या मर्यादेच्या वर
जर कोणाकडे उत्पन्न असेल तर त्याला विदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळणार नाही, शिक्षणासाठी संधी मिळणार नाही, असे वेगवेगळे नियम टाकून इथल्या महाराष्ट्र सरकारने, इथल्या विषमतावादी व्यवस्थेने आपल्याला विदेशातलं शिक्षण नाकारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. म्हणून या महाराष्ट्रातीलच नव्हे, भारतातील संपूर्ण आदिवासी समाजातील सामाजिक राजकीय संघटना, अनुसूचित जातीतील ओबीसी समाजातील सर्व लोकांनी पेटून उठणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र शासनाने हा निर्णय मागे घ्यावा. यासाठी मोठं आंदोलन सुद्धा छेडावं लागलं तरी ते यासाठी आपल्याला पुढे यावं लागेल. आणि तसेच या विधानसभेमध्ये जे आदिवासींचे 25 आमदार आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की तुम्ही केवळ आमचं प्रतिनिधित्व करायला तिथे जाता, पण प्रतिनिधित्व करत असताना आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मुद्दे सुद्धा तुम्ही उपस्थित करायला हवेत. नव्याने निवडून आलेले जे भारतातले खासदार आहेत ते आदिवासी समाजातील असो, ते एससी समाजातील असो की ओबीसी समाजातील असो, यांनी सुद्धा सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे आणि घरोघरी हा मुद्दा पोहोचला पाहिजे. आदिवासी समाजातील इतरही ज्या सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, संघटना असतील, यांनी हा मुद्दा उचलला पाहिजे. यासाठी आम्ही आवाहन करत आहोत. बिरसा क्रांती दलाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आमच्या संघटनेतील सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा या विषयावर लवकरच काहीतरी पावलं उचलणार आहे. त्यामुळे बाकीच्यांनाही आव्हान आहे की आपण लवकरच या शैक्षणिक मुद्द्यावर आपला आवाज उचलावा. धन्यवाद. जय सेवा, जय बिरसा, जय भीम.